मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे आपली वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे। आज काल होती भोगी, आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आणि तुम्हाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। गोड तर तुम्ही मला बोलतच आहे, छान छान मस्त अशा कमेंट सुद्धा मला तुम्ही करत आहेत। आणखीन गोड बोला। असेच माझी हॅपी फॅमिली सगळी, यूट्यूब फॅमिली सगळी मस्त माझ्यासोबत असू द्या। आणि आज बनवणार आहे पण मस्त अशी बासुंदी बनवणार आहे। आज संक्रांत आहे, खरं तर पोळ्या बनवतात पण मुलं खात नाहीये, त्याच्यामुळे म्हणलं चला त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवूया। तर आज मी बनवणार आहे, हे बघा इकडे मस्त असा वला वटाणा वगैरे मस्त वेज भाजी बनवलेली आहे, वटाणा बटाट्याची। आणि चपाती आणि आपण ही आता बनवणार आहे बासुंदी। तर हे बघा त्यासाठी घेतलेलं आहे मी साहित्य, बघा काय काय घेतलेलं आहे। मस्त अशी छान मस्त आपण एक हे बघा मस्त अशी छान आपल्याला बासुंदी बनवायची आहे। त्यासाठी घेतलेलं आहे मी ही एक 100-150 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 125 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे छान असा। हे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि ही गोकुळ दूध वापरणार आहे। गोकुळ दुधाची छान मस्त अशी बासुंदी होती। गोकुळ दूध एकदम घट्ट असतं आणि जास्त आपल्याला आठवायलाही होतं आणि छान बासुंदी एकदम छान अशी घट्ट होती। तर ही मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता चला मग आता आपण बनवायला घेऊया। दूध आता टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हे दूध छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला। हे बघा आपण 1 लिटर आता दूध टाकलेलं आहे कढईमध्ये। तर आपल्याला हे असं एक सलंग असं दुधाला हलवून घ्यायचंय आणि आपल्याला दूध चांगलं आटवून घ्यायचंय। आणि नंतर मग आपल्याला ही खवा टाकायचा आहे। एकदम छान होती, खवा टाकला ना बासुंदी असं दाटसर पण होती आणि खायला पण मस्त अशी चव लागते। आता आपण हे दूध चांगलं आपण आटवून घेणार आहे। त्यातलं कमीत कमी आपण अर्ध नाही करायचं आपल्याला, कारण आपल्याकडे खवा आहे, पण त्यातलं आपण जवळजवळ पावशेर तरी दूध आपण ह्यातलं आटवून घेणार आहे। राहू का लय घट झाली बघ रे, कमी करायचं का अजून थोडी? एकसारखं आपल्याला ह्या दुधाला असं छान हलवत राहायचं आहे। एवढं चांगलं असतं ना की त्याला जास्त असं घट्ट असतं दूध आणि खीर आणि आपली बासुंदी वगैरे छान होती गोकुळ दुधाची। नाहीतर तुम्ही आपलं घरगुती जर घेत असाल तर मग तुम्ही आपलं म्हशीचं दूध वापरा, भरपूर त्याला पण साई येते आणि घट्ट सुद्धा असतं। तर दूध छान आपल्याला उकळून घ्यायचंय। बघा दुधाला असं छान असं हलवत राहायचंय आपल्याला। बघा बरंच आता दूध आपलं बघा इथपर्यंत होतं, तर बरंच दूध आता आटलेलं आहे, कमी झालेलं आहे दूध आपलं। आता यातलं दूध आपल्याला थोडंसं 1 वाटी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे साखर टाकणार आहे। थोडेसे ड्रायफ्रूट आहेत, ही काजू बदाम आहेत आणि ही खवा। आता खव्याला आपल्याला थोडंसं दुधामध्ये घालून टाकायचं आहे। हे बघा दूध आपलं बरंच आटलेलं आहे, तर आता थोडंसं दूध आपल्याला हे काढून घ्यायचंय बाजूला। थोडंसं गरम गरम दुधामध्ये आपल्याला हे खवा खालवायचा आहे। आणि हे खवा आपल्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर थोडंसं म्हणजे कसं म्हणजे हे असं टाकलं ना तर ही जास्त दूध आहे, तर त्यात पूर्णपणे आपला खवा व्यवस्थित होणार नाहीये। त्यासाठी आपण थोडंसं हिथंच असं एकदम त्याची जर छान अशी पेस्ट करून टाकली तर आपल्या दुधात लवकर विरघळत आणि कमी दुधामध्ये लवकर विरघळता पण येईल आपल्याला। त्यासाठी सगळा खवा आपण हे करून घेणार आहे। बघा हे थोडेसे ड्रायफ्रूट आहे टाकून घेऊया आपण ह्याच्यात आणि हे साखर सुद्धा आपण टाकून घेणार आहे। आता आपण साधारण 100 ग्रॅम साखर टाकलेली आहे। जास्त गोड होईल त्यासाठी मी 100 ग्रॅम टाकलेले आहे, 50 ग्रॅम ठेवलेला आहे। आता हे छान असं मी हलवून घेणार आहे।
हे मिक्स करून आपल्याला घ्यायचंय चांगलं. हे बघा, बघू शकता आपण गरम दुधात टाकल्यामुळे एकदम छान असं हे मिक्स झालेलं आहे. याची छान अशी आपल्या खव्याची छान पेस्ट बनलेली आहे. तर आपल्याला आता ह्या दूध पण छान बरंच आटलेलं आहे दूध, आणि साखर ड्रायफ्रूट टाकलेला आहे, राहिलेला आहे खवा टाकायचा. तर आपण ही खवा टाकून घेणार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही आपलं दूध आपण टाकताना इथपर्यंत दूध होतं, एवढं दूध होतं. तर बरंच दूध आपलं आता हे कमी झालेलं आहे आणि दूध छान शिजलेलं आहे आपलं, बरंच आहे बघा. जरा दाटसरपणा सुद्धा दुधाला आलेलाच आहे आपला. आता आपल्याला हे खवा टाकायचा आहे बघा. हे बघा, हे अशा प्रकारे आपण छान असं, आपण जर खवा टाकला असता तर खवा आपल्याला एवढ्या मोठ्या दुधामध्ये ढवळणं थोडंसं अवघड झालं असतं. त्यासाठी हे दूध गरम दुधात ह्याच पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता आपण इथे टाकून घेणार आहे याच्यामध्ये. आता खवा आपण टाकून घेतलेला आहे. त्याला आता खव्याला परत आपण एक छान असं हलवून घेणार आहे. आणखीन आपल्याला थोडंसं दूध शिजवायचं आहे. बघू शकता तुम्ही कलर सुद्धा आपल्या दुधाचा छान असा बदललेला आहे. थोडासा असा मस्त असा पिवळसरपणा आलेला आहे, छान मस्त क्रीमी झालेलं आहे एकदम. तर आपण अजून एक 5-10 मिनिट याला छान असं आपण शिजवून घेणार आहे. हे बघा, छान अशी बासुंदी शिजलेली आहे, मस्त असा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. तुम्हाला जसं खायची तशी तुम्ही ही बघा मैत्रिणींनो, मस्त अशी बासुंदी छान शिजलेली आहे आणि एकदम खाण्यासाठी तयारच झालेली आहे. छान मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. आता आपण वाटीमध्ये ह्या काढून मस्त फ्रीज मध्ये ठेवणार आहे. बघा, एकदम छान कलर तर एकदम छान आलेला आहे आणि मस्त झालेली आहे आपली बासुंदी. तुम्हाला जसं खायचं तसं खावा. फ्रीज मध्ये ठेवून गार झाली ना, खायला एकदम छान लागते बासुंदी आपली. असं दे. हे बघा, आता छान मस्त ही बासुंदी आपण काढून घेतलेली आहे, बघू शकता. आता याला आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहे. मग आजचा हा गोडा धोडाचा बासुंदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो, बाय.